कुरुंदवाडमधील सर्वपक्षीय कृती समितीनं स्वच्छ पाण्यासाठी आंदोलन सुरू केले। गेल्या 37 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणी उपोषणाला बसलं म्हणून पाणी योजना मंजूर होत नाही अशी टीका करत कृती समितीच्या हेतूवर शंका उपस्थित केली। आमदार यड्रावकरांच्या टीकेला उत्तर देताना कुरुंदवाडवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आंदोलन सुरू असून शहरासाठी सक्षम पाणीपुरवठा योजना मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। ते किती झाले तरी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी कुणाचं ऐकून काय सांगावं याच्यापेक्षा कुरुंदवाडच्या जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी कसे मिळेल त्यासाठी जरूर राजकारण करावं। आणि आज तरी कृती समितीमार्फत मी असं सांगतो की कृती समिती पाणी प्रश्नात कधीही राजकारण करणार नाही। माजी नगरसेवक राजू आवळे यांनी राजकारणासाठी मोकळं मैदान आहे, इथं फक्त पाण्यासाठी आंदोलन सुरू असून यापुढे कुणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही असा टोला लगावलाय। यावेळी ज्येष्ठ नेते तानाजी आलासे, ND पाटील, हर्षद बागवान, राजेंद्र बेले, जितेंद्र साळुंखे, अनिकेत बेले, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष मानेसर यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।